हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आम्हाला न्याय मिळणार की फक्त मावळलाच निधी मिळणार? डीपीडीसी बैठकीत खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल। तर ताईसारखं मावळ मावळ का करता? आम्ही बारामतीचा उल्लेख तरी केला का? सुनील शेळके यांचं उत्तर। बैठकीमध्ये निधीबाबत बोलण्याचा खरा अधिकार समिती सदस्यांचा, आमदार खासदारांचा नाही, अजितदादांनी सुळे आणि कोल्हेंना सुनावलं। सुप्रिया सुळेंच्या सूचनेनंतर बैठकीमधून अजितदादांचा मुख्यमंत्री शिंदेंना फोन। दिल्लीमधील अधिवेशनाच्या आधी मुख्यमंत्र्यांनी खासदारांची बैठक घेण्याची सुप्रिया सुळे यांची विनंती। मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यामध्ये चर्चा। पुण्यातील डीपीडीसी बैठकीत सुळे आणि चंद्रकांत पाटलांमध्ये चर्चा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवस पुण्यामध्ये भाजपच्या अधिवेशनामध्ये पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। विधानसभेचा रोडमॅप ठरवला जाणार। भाजपला उत्तर देण्यासाठी काँग्रेसकडून प्रवक्त्यांची यादी जाहीर। पटोले, वडेट्टीवार, थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदम यांच्यासह 15 प्रवक्त्यांचा समावेश। पुढील 41 दिवसांमध्ये आचारसंहिता लागेल, जोमाने काम करा। महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढवायची आहे। उद्धव ठाकरेंच्या विधानसभा संपर्क प्रमुखांना सूचना। मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू। 29 ऑगस्टला डाव टाकणार, बघा कसा डाव टाकतो। महायुती महाविकास आघाडीचे उमेदवार पाडायचे, मनोज जरांगे यांचं वक्तव्य। सरकारने सगळी गर्दी योजनांकडे वळवली। लाडकी बहीण भाऊ योजना हा डाव, जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल। तर जरांगेंचा भंपकपणा उघड करणार, प्रवीण दरेकर यांचा पलटवार। मराठवाड्यामधील मराठ्यांच्या आरक्षणासाठी अजय बारसकर यांचं सागर बंगल्याच्या बाहेर आंदोलन। आंदोलक अजय बारसकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। पुण्यामध्ये न येताच पूजा खेडकर थेट दिल्लीसाठी रवाना। दिल्लीवरून थेट मैसूरला जाणार, सूत्रांची माहिती। पूजा खेडकरचा फोन बंद असून कुठलाही संपर्क झाला नाही, पुणे पोलिसांची माहिती। यूपीएससीचे चेअरमन मनोज सोनींचा कार्यकाळ संपण्याच्या आधीच राजीनामा, वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याची माहिती। पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी। जेवण वेळेत मिळत नसल्याचा मनोरमा खेडकरांचा पोलिसांवर आरोप, कोर्टाने सीसीटीव्ही मागवला। सरकार डुप्लिकेट असल्यामुळे त्यांना डुप्लिकेट मालाविषयी आकर्षण। वाघनखं ही मतं मागण्याची वस्तू आहे का? संजय राऊतांचा सरकारवर निशाणा। ज्येष्ठांसाठी तीर्थयात्रेच्या योजनेची मुख्यमंत्र्यांची जाहिरात वादात। जाहिरातीमधला ज्येष्ठ व्यक्ती मात्र 3 वर्षापासून बेपत्ता। फोटो पाहताच कुटुंबियांना धक्का बसला। मी माझ्या पैशामध्ये गुलाबी जॅकेट खरेदी घातलं, माझ्या सत्सद विवेक बुद्धीला पटतं तेच मी करतो। गुलाबी कॅम्पेनवर अजित पवारांचं उत्तर। पुण्यातील बैठकीमध्ये पवार काका पुतणे एकत्र। जिल्हा नियोजन बैठकीसाठी शरद पवार आणि अजित पवार समोरासमोर। शरद पवार अजित पवार एकत्र आल्यास आम्हाला आनंदच होईल, मात्र काही महत्वाकांक्षी लोक एकत्र येऊ देणार नाहीत, अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीमध्ये काहीही होऊ शकतं, अजितदादा आणि शरद पवार एकत्रही येऊ शकतात। शरद पवारांच्या भेटीनंतर अतुल बेनकेंची प्रतिक्रिया। लोकसभेमध्ये ज्यांनी राष्ट्रवादीचं काम केलं ते आमचे, त्यांच्या हिताची जपणूक करणं ही आमची जबाबदारी, शरद पवारांचं वक्तव्य। तर मी आढळराव पाटलांचं काम केलं, बेनकेंची प्रतिक्रिया। लाडक्या मित्रासाठी सरकारकडून झोपडपट्टी दान केली जाते, मुंबईची अदानी सिटी होऊ देणार नाही। धारावीच्या विकासावरून उद्धव ठाकरे पुन्हा बरसले, झेपत नसेल तर नव्याने टेंडर काढण्याची मागणी। विरोधकांच्या बुद्धीला बुरशी लागली आहे, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला। तर काहींच्या मानसिकतेला बुरशी लागली आहे, उद्धव ठाकरेंचा पलटवार। मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस। ग्रँड रोड परिसरामधील नाना चौकात इमारतीचा काही भाग कोसळला, 4 जण जखमी तर एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।